सर्वप्रथम माझ्या भीमसैनिकांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय। शुभ्र पांढरे देवल वस्त्र परिधान करून हाती निळे झेंडे घेत आणि जय भीमचा एकच जयघोष करताना लोक दिसली म्हणजे जय भीमचा महोत्सव सुरू आहे एवढंच स्पष्ट होतं। केवळ देशभरातच नाही तर अवघ्या विश्वभरात भारतीय राज्यघटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल रोजी मोठ्या दिमाखदार स्वरूपात जयंती साजरी केली जाते। शेकडो वर्षाचा अंधकाराचा अंत म्हणजे भीम जयंती मोठ्या दिमाखात साजरी केली जाते। आज एवढ्या मोठ्या स्वरूपात साजरा करण्यात येणाऱ्या भीम जयंतीचा उत्सव नक्की कधीपासून आणि कसा झाला आणि कुठे सुरू झाला, मुख्य म्हणजे कोणी सुरू केला असा प्रश्न आपल्याला नक्कीच कधी ना कधी पडलेला असेलच। याच गोष्टीचा आपण सविस्तरपणे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला जन्मोत्सव कुठे साजरा झाला असा प्रश्न आल्यानंतर आपल्याला वाटत असेल की नक्कीच मुंबई, नागपूर, महू इत्यादी शहराचा विचार आपल्याला मनात आलाच असेल, मात्र असे अजिबात नाही। चळवळीची आणि परिवर्तनाची भूमी म्हणून ओळखली जाणाऱ्या पुण्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला जन्मोत्सव साजरा करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वप्रथम वाढदिवस पुणे शहरात 14 एप्रिल 1928 रोजी थोर सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी साजरा केला। यामुळे ते या जन्मदिवसाचे म्हणजे भीम जन्मोत्सव समारंभाचे ते शिल्पकार ठरले। ही प्रथा त्यांनीच सुरू केली। खडकीच्या पत्र विभागा दलित मंडळाचे अध्यक्ष असताना जयंतीच्या औचित्य साधत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा चक्क हत्तीच्या अंबारीत ठेवली होती। यानंतर प्रभात फिल्म कंपनीच्या रथातून उंटावरून प्रचंड मिरवणुका काढल्या होत्या। जुन्या काळातील एक थोर सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख जनार्दन सदाशिव रणपिसे यांची आहे। रणपिसे यांचा जन्म सासवड येथे 14 ऑगस्ट 1898 या साली झाला। ज्या काळात दलितांचे शिक्षण संपादन करणे एक मोठे दिव्य होते, अशा काळात पुणे जिल्ह्यातील दलित समाजातील ते पहिले मॅट्रिक झाले। सातत्याने त्यांचे मोठेपण आणि मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये 2 वर्ष अध्ययन केले। 1918 ते 1921 या 3 वर्षात त्यांनी सन्मार्गदर्शक मंडळाची स्थापना केली। सामाजिक सभा, संमेलने, व्याख्याने, नाटके, पौरकथा, रात्रीचे शिक्षण वर्ग चालवणे, सोबतच व्यवसायशाळा काढून तरुण सुशिक्षितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले। विशेष म्हणजे महार संवेदनाची त्यांनी स्थापना केली। या दलाचे कमांडर इन चीफ बनले। राजकारण ते फारसे सक्रिय राहिले नाहीत, पण सामाजिक कार्यकर्ते त्यांनी योगदान फार मोठे आहे। त्या काळात त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र 3000 रुपये तसेच प्रेस फंड 5000 रुपये, इमारत फंड जमवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता। त्यांनी पुण्यात युवक परिषद भरवली होती। ही परिषद फक्त पुणे शहर किंवा जिल्ह्यासाठी मर्यादित नव्हती। यात तेव्हाच्या मुंबई प्रभारातून प्रतिनिधी आले होते। 1939 या कायदे मंडळात 14 प्रतिनिधी निवडून आले। यांचे श्रेय अर्थातच रणपिसे यांच्याकडे ओघानेच जाते। महात्मा गांधी यांनी पुण्यात उपोषण सुरू केले होते। या दरम्यान बाबासाहेब आंबेडकर पुणे शहरात येणार होते। त्यावेळी बाबासाहेबांचा मुक्काम नॅशनल हॉटेलमध्ये होता। त्यावेळी रणपिसे यांनीच यात मोलाची कामगिरी बजावली होती। विशेष म्हणजे ते त्यावेळी सरकारी नोकरी करत होते। अशा रीतीने ते एक समाजसेवांचा वंशाच घेतला होता। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय।